मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो. यावर्षी गुरुवारी दत्त जयंती येणे हा अनन्यसाधारण शुभपुण्य फलदायी योग मानला गेला आहे. यावर्षी दत्त जयंती म्हणजेच 2025ला दत्त जयंती गुरुवारी 4 डिसेंबर 2025ला आहे. तर 27 नोव्हेंबरपासून दत्तांचा नवरात्राचा उत्सव चालू होणार आहे. या दिवसांमध्ये दत्ताची मनोभावे नाम जप करून उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो असं मानलं गेलं आहे. या दिवसांमध्ये तुम्ही दत्त कवच, अघोर कष्टोद्धर स्तोत्र यांसारखे स्तोत्र देखील ऐकू शकता. ते माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही ते अवश्य ऐका. आता दत्त जयंती जवळच आलेली आहे, त्यामुळं आजचा माझा विषय आहे दत्तगुरूंचे 24 गुरु कोण होते. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. भगवान दत्तात्रय ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ऋषी अत्री यांचे पुत्र आहेत आणि त्यांची माता आहे अनुसूया. विविध ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की ऋषी अत्री आणि अनुसूया यांना 3 पुत्र होते. ब्रह्मदेवाच्या अंशाने चंद्र, महादेवाच्या अंशाने दुर्वासा ऋषी आणि भगवान विष्णूंच्या अंशाने दत्तात्रयांचा जन्म झाला. काही ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आहे की श्री दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे सम्मिलित अवतार आहेत. भगवान दत्तात्रय विविध कारणांमुळे प्रसिद्ध आहेत, परंतु एक विशेष कारण म्हणजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले होते. भगवान दत्तात्रयांनी निसर्गातील 24 गुणांपासून विविध गुण शिकले. त्यातून त्यांनी संयम, क्षमा, भक्ती, अनासक्ती, आनंद आणि सर्वव्यापी असणे यांसारखे धडे घेतले, जे मनुष्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचभूतांव्यतिरिक्त त्यांनी अनेक पशुपक्षी आणि इतर घटकांकडूनही शिकवण घेतली. या 24 गुरूंकडून आपणही यशस्वी जीवनाचे 24 सूत्रे आत्मसात करू शकतो. दत्तात्रयांचे 24 गुरु आणि त्यांचे गुण काय आहेत हे आता आपण बघूयात. त्यातील एक आहे पृथ्वी. पृथ्वीकडून आपण संयम आणि इतरांचे भले करण्याची वृत्ती शिकू शकतो. पुढील आहे पाणी. शुद्धता आणि शांत स्वभाव. जसे पाणी स्वतःला शुद्ध करते आणि दुसऱ्याला पवित्र करते, तसेच आपण देखील असावे असे दत्तात्रयांना यातून सुचवायचे आहे. अगदी पवित्रता, तेज आणि अलिप्तता. अगदी सर्व काही जाळून टाकते पण स्वतः मात्र अलिप्त राहते. हेच यातून दत्तात्रयांनी शिकले. वायू. सुगंध आणि दुर्गंधापासून अलिप्त राहणे. वायू कोणत्याही गोष्टीच्या संपर्कात आल्यावर स्वतःचे गुणधर्म बदलत नाही. हेच दत्तात्रयांनी त्यांच्याकडून शिकून घेतले. आकाश. सर्वव्यापी असणे आणि त्याला कोणतीही मर्यादा नसणे हे दत्तात्रयांनी आकाशाकडून शिकले. सूर्य. सूर्याप्रमाणे सर्व सजीव सृष्टीला प्रकाश देणे आणि एकसारखे वागणे. पुढील आहे समुद्र. समुद्र हा शांत आणि अथांग असतो. समुद्राची खोली कोणालाही कळत नाही. बदमाशी. अन्न जमा करणे, पण ते सर्व अन्न स्वतःसाठी न वापरता इतरांसाठी ठेवणे. पुढील आहे अजगर. आळस न करता जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणे. पुढील आहे मृग. इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे. हे आपण मृगाकडून शिकू शकतो. पुढील आहे मासे. माशाची अनियंत्रित जीभ ज्याला मासेमारांच्या गळ्याचे भक्ष्य बनवते. म्हणूनच मासे शिकवतात की जिभेवर नियंत्रण ठेवणे आणि त्यावर विजय मिळवणे हे खूप महत्त्वाचे आहे. कीटक. ज्याप्रमाणे ड्रॅगन फ्लायकडे लक्षपूर्वक पाहणाऱ्या कीटकाचे स्वरूप बदलते, त्याचप्रमाणे आपण पूर्णपणे मन केंद्रित करतो त्याचे स्वरूप प्राप्त करतो. जर एक लहान कीटक आपले शरीर बदलू शकतो, तर बुद्धी, ध्यान आणि एकाग्रतेची क्षमता असलेला माणूस देखील निश्चितच मुक्त होऊ शकतो. पुढील आहे कबूतर. कबुतरांमध्ये खूप जास्त आसक्ती किंवा मैत्री निर्माण होते आणि त्याचा शेवट हा दुःखात होतो. म्हणूनच आसक्तीमुळे एखाद्याचे अधोगती होते आणि मौल्यवान आयुष्य वाया जाते.
पतंग अग्नीच्या ज्वाळांनी भ्रमित होऊन आणि सुखसोयींचा आनंद घेण्याची अपेक्षा करून तो पतंग आगीकडे धावतो आणि जळून जातो. म्हणून पुरुषाने स्त्रीच्या आकर्षणाला किंवा इंद्रियांमुळे निर्माण होणाऱ्या भ्रमाला बळी पडू नये याची काळजी घेतली पाहिजे. पुढील आहे हत्ती. हत्ती खूप बलवान आणि बुद्धिवान असला तरी त्याच्या काबवासनेमुळे तो अडकतो. तसेच हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की वासना ही धोकादायक आहे. हेच यातून आपल्याला दत्तात्रेयांकडून शिकायचे आहे. पुढील आहे पिंगला. पूर्वी विदेह नगरात पिंगला नावाची एक वैश्या राहत होती. ती रोज नटून थटून पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असे. एके दिवशी खूप रात्र झाली पण तिच्याकडे कुणीही पुरुष आला नाही. ती विचार करू लागली, रोज परपुरुषांची आपण वाट पाहतो पण हृदयस्थ असलेल्या पुरुषाला आपण विसरलो. तिचे पूर्वसुकृत चांगले असल्यामुळे तिचा विवेक जागृत झाला. मनात वैराग्य उत्पन्न झाले. मलमूत्र रक्ताने भरलेल्या चांबड्याच्या पिशवीला म्हणजेच मानवी शरीराला मी सर्वस्व समजत होते, पण आज मात्र त्या जगन्नाथाने माझ्यावर कृपा केली असा सारासार विचार करून पिंगला वैश्या असून देखील संसारात विरक्त झाली आणि परमेश्वराची भक्त बनली. वैश्या असूनही शरीराचे नश्वरत्व जाणून पिंगलेने ईश्वरत्व प्राप्त केले. म्हणून दत्तगुरूंनी तिला आपले गुरु केले. पुढील आहे टिटवी. एकदा टिटवीला मांसाचा तुकडा सापडला. सोचित मांसाचा तुकडा घेऊन ती उडू लागली. ते पाहताच तिच्या पाठीमागे अनेक पक्षी लागले. त्या पक्ष्यांनी टिटवीला गराडा घातला. काहींनी आपल्या नखांनी तिला घायाळ केलं. चोचीत मांसाचा तुकडा असल्यामुळे तिला ओरडता येईना. तिने चोचीतला मांसाचा तुकडा खाली टाकून दिला. सगळे पक्षी त्या तुकड्यासाठी एकमेकांबरोबर भांडू लागले, एकमेकांवर हल्ला करू लागले. टिटवी मात्र एका झाडावर शांतपणे बसली. आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह करू नये, नाहीतर इतरांकडून त्रास होतो. हे आपण टिटवीकडून शिकू शकतो. पुढील आहे बालक. लहान मूल आपल्याशीच खेळण्यात दंग असते. हे माझे, हे तुझे असा भेदभाव त्यांच्या मनात नसतो. त्यांना कदाचित तो माहीतच नसतो. त्यांच्या ठिकाणी वासनेचे बीज असते आणि ते जसजसे मोठे होते तसतसे त्यांच्या वासना बीजाला अंकुर फुटतो. योगी हा देखील लहान मुलाप्रमाणे नेहमी स्वतःच्याच आनंदात असतो, परंतु त्याचे वासना बीजच नष्ट झालेले असते. पुढे त्याला अंकुर फुटण्याचा प्रश्नच येत नाही. जोपर्यंत मानव वासनेचे अंकुर फुटलेले नसतात तोपर्यंत लहान मूल म्हणजे ब्रह्मस्वरूपच होय. म्हणूनच लहान मुलांना परमेश्वर म्हटलं जातं. आपले मन आत्म्यात लीन करून स्वस्थ आनंदात कसे राहावे हे आपण लहान मुलांकडनं शिकू शकतो. पुढील आहे कंकण कुमारी. एका कुमारीचे लग्न ठरले होते. काही कारणास्तव तिचे आई वडील बाहेरगावी गेले होते. तेवढ्यात तिच्या सासरकडील काही मंडळी घरी आली. काही न बोलता तिने त्यांच्या आदरातिथ्याची तयारी केली. पाहुण्यांसाठी जेवण तयार केले. या हेतूनं तिने मुसळाने भात काढण्यास सुरुवात केली, परंतु भात काढताना तिच्या हातातील कंकणाचा आवाज होऊ लागला. दोन्ही हातातील एक एक कंकण तिने काढून ठेवले तरीही आवाज होऊ लागला. पुन्हा एक एक काढून ठेवले तरीही आवाज येऊ लागला. शेवटी फक्त एकच कंकण हातात ठेवले. आता मात्र आवाज होईल असा झाला. ती खुश झाली आणि आनंदाने आपले काम करू लागली. कुमारीने हातात एकच कंकण ठेवले तेव्हा आवाज बंद झाला आणि ती आनंदी बनली. त्याचप्रमाणे या जगात आध्यात्मिक साधना एकट्यानेच करूनच आपण आनंदी होऊ शकतो, असे आपण कंकण कुमारीकडून शिकू शकतो. पुढील आहे सर्प. सर्पाला इतर प्राण्यांचा सहवास आवडत नाही. तो एकटे राहणे पसंत करतो. योगी देखील एकांतवास पसंत करतात. सर्प ज्याप्रमाणे आपल्याच नादात मग्न असतो त्याचप्रमाणे योगी देखील आत्मदंडात मग्न असतो. सर्प स्वतः घर तयार करत नाही. मुंग्या, वाळवी यांनी केलेल्या घरात जाऊन तो राहतो. तिथे त्रास झाला तर दुसरे वाळू शोधतो. योगी देखील स्वतःचं घर बांधत नाहीत. जिथे जागा मिळेल तिथे अलिप्तपणे आणि आनंदी राहतात. योग्याने एकांतात राहावे आणि मिळेल त्या स्थानी अलिप्तपणे राहावे हे दत्तगुरूंनी सर्पाकडून शिकले.
पुढील आहे धनुर्धारी. एकदा एक धनुर्धारी एका लक्ष्यावर देव धरून बसला होता. त्याच्या अगदी जवळूनच राजाची चतुरंग सेना रणभेरीचा जयघोष करीत निघाली होती. वाट चुकलेला राजाचा एक सेवक राजाला शोधत शोधत त्या ठिकाणी आला. धनुर्धारी अजूनही लक्ष्यावर नेम धरून बसला होता. राजा या मार्गाने गेला काय, असे सेवकाने मोठ्याने विचारताच धनुर्धाऱ्याने उत्तर दिले की मी पाहिले नाही, मला माहीत नाही, कारण माझे लक्ष माझ्या लक्ष्यावर आहे. या धनुर्धाऱ्याप्रमाणे प्रपंचाच्या गदारोळाकडे न पाहता अध्यात्माच्या लक्ष्याकडे एकाग्र चित्ताने पाहावे असे आपण शिकू शकतो. अध्यात्माची एकाग्रता शिकवणारा हा धनुर्धारी हा दत्तगुरूंचा गुरु होय. पुढील आहे कोळी म्हणजेच कीटक. कोळी हा आपल्या पोटातून चिकट असा धागा निर्माण करतो आणि त्याचे जाळे तयार करतो. इतर कीटक त्यात अडकतात, पण कोळी मात्र सहजपणे त्या जाळ्याच्या तंतूवरून इकडे तिकडे फिरत असतो. परमेश्वर देखील स्वतः या कोळ्याप्रमाणे आहे. तो बाळेचे जाळे निर्माण करतो. इतर जीव त्यात अडकतात, परंतु परमेश्वर निर्विकार राहतो. साधकाने देखील प्रपंचाच्या जाळ्यात न अडकता परमेश्वराची भक्ती करीत जीवनात सहजपणे संचार करायला हवा, असे दत्तगुरूंनी कोळ्याकडून शिकले. पुढील आहे भुंगा म्हणजेच भ्रमर. भुंगा आपले घर तयार करतो, नंतर एखाद्या कीटकाला पकडतो आणि त्याला डंख मारून आपल्या घरात ठेवतो. डंखाच्या विषाने बेशुद्ध झालेला कीटक शुद्धीवर आला की तो त्याला खायला लागतो आणि पुन्हा डंख मारतो. अशा प्रकारे कीटक जेव्हा जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला समोर भुंगाच दिसतो. तो कीटक मरणाच्या भयाने सतत त्या भुंग्याचे स्मरण करतो, ध्यान करतो आणि हळूहळू त्या कीटकाचे रूपांतर भुंग्यामध्ये होते. आपण सतत ज्या वस्तूचे ध्यान करतो त्या वस्तूचे स्वरूप आपल्याला प्राप्त होते. म्हणून साधकाने नेहमी परमेश्वराचे म्हणजेच परमात्म्याचे ध्यान करावे, म्हणजे तो ईश्वराची एकरूप होतो. हे दत्तगुरूंनी भुंग्याकडून शिकले. अवधूत म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे 24 गुरूंकडून माझ्या दृष्टीने जे शिकण्यासारखे होते ते मी कसे शिकलो हे मी तुला सांगितले. माणसाने नेहमी इतरांकडून चांगले शिकत राहावे, निसर्गाकडे पाहत राहावे व नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. मनुष्य प्रपंच करतो, प्रपंचातील वस्तूंवर आणि व्यक्तींवर माया करतो. त्यांच्या ठिकाणी माणसाची वासना राहते. मरणसमयी ही त्यांची वासना पुन्हा देह निर्माण करते. ज्याप्रमाणे जोंधळ्याची कणसे पूर्ण भरतात, ती कापत असताना काही जोंधळ्याचे दाणे जमिनीवर पडतात. पाणी आणि भूमी यांच्या संयोगाने त्यांना पुन्हा अंकुर फुटतात, त्यांची पुन्हा कणसे होतात. त्याचप्रमाणे मनुष्य मरताच त्याच्या अंतःकरणात जी वासना असते ती पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडते. इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या विषयासक्ती म्हणजेच वासना. म्हणूनच वासनाचा त्याग करावा, इच्छांचा त्याग करावा, म्हणजे मन शांत होते, मनाचे विकल्प नाहीसे होतात आणि आत्मज्ञान प्राप्त होते. या दत्त जयंती निमित्त पुढील भागामध्ये मी एकमुखी व त्रिमुखी ह्यापैकी दत्तात्रयाचे कोणते ध्यान उपासनेसाठी अधिक उचित आहे, त्याचबरोबर दत्त कवच हे माझ्या चॅनलवर टाकणार आहे, ते देखील तुम्ही अवश्य ऐका. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.